प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर नुकताच सूर्योदय होत होता. घाटावर लागलेली समर्थांची समाधी काहीशा उष्ण किरणांनी जागी झाली. बलदंड खांद्यावर रोळणारे केस हलक्याशा वाऱ्यानं हलू लागले. संगम परिसर जागा होऊ लागला होता. कुबडीवर ठेवलेला हात समर्थांनी काढला आणि स्वतःच्या तेजल चेहऱ्यावर त्या सूर्याची किरणं लावून घेतली. समर्थ उठले. संगमावरच तीर्थ कमंडलूत भरून घेतलं. रुद्राक्षमाला प्रक्षाळून घेतल्या. जटावर प्रोक्षण केलं आणि निघाले. आता प्रवास होता स्वप्नात, बालपणात, तपात बघितलेल्या एका तीर्थाकडे. शरयू काठावरची अयोध्या, आईच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेली रामाची अयोध्या, जांभेच्या हनुमान मंदिरात प्रकट झालेल्या रघुनाथाची अयोध्या, गंगाधर पंतांच्या कीर्तन प्रवचनातून ऐकलेली आणि कल्पलेली अयोध्या, त्या रामरायाची पावलं जिथे खेळली, मोठी झाली, त्या धुळीच्या कणांचं शहर म्हणजे अयोध्या. समर्थांनी ऐकलेलं वर्णन आणि आरंभलेल्या भ्रमणात अनुभवलेल्या देशाची अवस्था, यात कमालीचा फरक समर्थ अनुभवत चालले होते. आत्तापर्यंत देशभ्रमणात बहुसंख्य देवालयातले देव लपवलेले, लपलेले, दुर्लक्षलेले होते. काही देवालय उद्ध्वस्त झालेली, तर काहींच्या माथ्यावर खेटून हिरव्या रंगाच्या भिंती चढलेल्या, श्रद्धा थिजलेल्या, अश्रूत भिजलेल्या, भयानक काळवंडलेल्या होत्या. समर्थ अहोरात्र फिरत ही परिस्थिती पाहत होते. पुण्यातल्या पुण्येश्वरापासून काशीमधल्या विश्वेश्वरापर्यंत सर्वत्र हीच परिस्थिती होती. आता मनात हीच शल्य घेऊन समर्थ अयोध्येकडे निघाले. प्रयागराजमधल्या दारागंज इथल्या घाटावर समर्थ संकटमोचन हनुमंताची मूर्ती, तिची प्रतिष्ठापना करत होते. त्यावेळेपासून समर्थ अयोध्या मनातून अनुभवत होते. इतर कुठेही नसलेलं एक विशेष समर्थांनी इथे केलं. समर्थांनी इथे हनुमानाच्या उजव्या हातात गदा दिली, तर डाव्या हातात मराठी हिंदवी साम्राज्याचा ध्वज, भगवा ध्वज दिला. निरंजन आखाड्यात आजही हा बलवीम प्रतिष्ठित आहे. समर्थांचं स्वप्न अयोध्येचं रामराज्य पूर्ण भारतवर्षात आणायचं, आणि हेच होतं. ती अयोध्या नगरी आता बघायची होती, साठवायची होती. रामाचं सुख, सीतामाईचं वात्सल्य, लक्ष्मणाचा पराक्रम ज्या वातावरणात रमलेला होता, त्याचा अनुभव घ्यायचा होता. कसा असेल माझा राम? विचारांच्या अधीर कल्लोळात समर्थ वेशीत शिरले. वेशीवर तो बलदंड देह साष्टांग प्रणिपात करता झाला. समोर अखंड वास्तव उभं होतं, रामरायाची अयोध्या. पण फरक होता. आईनं सांगितलेली अयोध्या आणि डोळ्याला दिसणाऱ्या अयोध्या फार फार वेगळी होती. भोवतीच्या प्रसादाला सगळ्या खिडक्यांना हिरवे पडदे लावलेले होते. सूर्यवंशी ध्वजाची कुठेच ओळख दिसत नव्हती. हिरव्या रंगानं आणि गुलाबी भिंतीनं घुसमटलेल्या वातावरणातली अयोध्या होती ती. रामचंद्र शब्दातल्या चंद्रात राम नव्हता, तर चांदणी होती. नवाबी श्रीमंती होती, पण हिंदूंचं सनातन सौंदर्य त्यात कुठेच नव्हतं. मोठ्या मोठ्या प्रसादातून सनईचा उघडा नाही, तर सारंगीचे सूर निनादत होते. बाजारपेठेत शरयू किंवा गंगेचे शंख शिंपले नाहीत, तर गुडगुडी आणि पानडब्यांची रेलचेल होती. फुलं आणि हारांच्या कट्ट्यांवर फुलांच्या चादरींची संख्या जास्त होती. समर्थ चालत होते. बेभान होऊन झपाट्यानं रामलल्लाकडे चालले होते. दुतर्फा विषम संस्कृतीच्या खुणा दिसत होत्या. पूर्वीच्या वैभव ओरबडलेल्या खुणा, झाकलेली असंख्य मंदिरं, त्यातून चुकून अभावानंच दिसणारा एखादाच कळस. समर्थांनी हे सारं आकृत बघितलं होतं. किरमिजी पडद्यात टांगलेल्या खुराखाली कुणाची तरी सोललेली शरीरं
लोंबत होती आणि ते समर्थांना दिसत होतं आणि कळत होतं. 6-6.5 फूट उंचीचा देह मनातून द्वेषानं थरथरत होता. अयोध्या प्रत्येक रस्त्यावरून मलूल दिसत होती. राम तिथे होता, नक्कीच होता, पण तो परचक्राच्या सावलीत होता. समर्थ द्वेष साठवत रामलल्लाच्या सदरेकडे चालले होते. हातातली कुबडी मुठीत वेगानं फिरत होती. जय जय रघुवीर ओठातून, मनातून, मेंदूच्या पटलावर कोरलं जात होतं. समर्थांचे इतक्या वर्षाचे कठोर तप अयोध्येच्या भूमीवर उमटत चालले होते. 6.5 फूट रांगडा पण तेजल देह झपाझप रामजन्म मंदिराकडे निघाला. गंगाधर पंतांच्या कीर्तनात आणि त्यांनी सांगितलेली अवधनगरी ही नव्हती, नक्कीच नव्हती. समर्थ हनुमानगडीत पोचले. भीमा, हनुमंता, मला घेऊन चल, रामाईकडे घेऊन चल. मला काहीच ओळखत नाहीये. इथे सगळं कसं परकं वाटतंय. तू, आईनं, दादानं सांगितलेली अयोध्या ही नाही आहे रे. शेंद्राचे त्रिपुंड लावून समर्थ गडी उतरले आणि त्या पावन प्रांगणात पोहोचले. समोर लांबनल्ला पण एका जीर्ण देवळात. विश्वाचा विश्राम एका छोट्याशा कणाती वजा देवळात. समर्थांनी गुडघे टेकले. डोळ्यात, नजरेत करुणेचा कल्लोळ उतरला. माथा छातीकडे झुकला. हात भूमीवर टेकले, साष्टांग जमिनीवर टेकले. तो क्षण तिथे थिजला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू फक्त भूमीतल्या सीतामाईनं बघितले. आईच ओळखते आणि पुसते लेकाचे अश्रू. काहीच क्षण देह उभा राहू लागला. समर्थ रुद्रावतार घेऊ लागले. मनात साठवलेला द्वेष अंगात विष फेकू लागला. नजरेत गेल्या 300 वर्षात रामलल्ला बघण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी उडालेल्या अनेकांच्या रक्तांच्या चिळकांड्या उडू लागल्या होत्या. समर्थांच्या नजरेला त्या दिसत होत्या. दंडावरच्या नसा फुरफुरू लागल्या. बांधलेला मारुतीचा गंडा भग्न होईल इतका आवेग अंगात भिनू लागला. समर्थ रुद्र गगनभेदी आरोळी देणार एवढ्यात साक्षात महारुद्र समोर आले. माथ्यावर शांतपणाने फुंकर घालून समर्थांना सावधपणाची आठवण करून दिली. शांतोहम, शांतोहम. अनाहूतपणाने समर्थ चालू लागले. शरयू नदी, गुप्तार तट, गुप्तार घाट. समर्थ शरयूत शिरले. एक असीम डोह. समर्थांनी प्राणायाम सुरू केला. ध्यानस्थ मुद्रेत समर्थ बसले. मनातला दाह, निर्माण झालेला क्रोध हळूहळू निवळू लागला. एक निळी सावळी शलाका भोवती फिरू लागली. हो, अगदी तशीच. जांभेच्या डोहात हीच होती. साक्षात रामाई त्यांना शांतवत होती. समर्थ स्वस्थ झाले, विलोम झाले, नदीतून बाहेर आले, अयोध्येत फिरू लागले, प्रत्येक कोपरा कोपरा न्याहाळू लागले. अयोध्येत मठ पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच. विश्वनाथ नावाचा रामदासी त्यांनी पारखला. त्यांना तिथे मठाधिपती केलं. 11 महिने समर्थ अयोध्येत संचार करत होते. उद्धार करायचा, राम जन्मभूमीचा जीर्णोद्धार करायचा, हिरवा रंग पुसायचा, भगवा तिथे लहरला पाहिजे. संकल्प केला. अयोध्या, काशी, मथुरासह प्रत्येक मंदिर पुन्हा हिंदवी करायचं, पुनीत करायचं. समर्थ असते
त्यांचा संकल्पही समर्थ, समर्थ संकल्प. त्याची परिणिती या संवत्सराची पौष शुद्ध द्वादशी. लेखक प्रवीण मुकुंद कुलकर्णी, श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. दूरभाष क्रमांक 98 22 63 59 02. वाचन स्वर अनिल खडके.